अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घराच्या देवघरात या 10 चुका कधी करू नका. तुटलेल्या मूर्ती ठेवणे योग्य आहे का? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातील देवघर हे केवळ पूजा करण्याचे स्थान नसून संपूर्ण घराचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. पण अनेकदा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्या पारंपरिक श्रद्धेनुसार टाळाव्यात असे सांगितले गेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील 10 महत्त्वाचे नियम. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला नियम म्हणजे तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती ठेवू नका. शास्त्र आणि परंपरेनुसार देवांची मूर्ती तुटली, हात-पाय तुटले, मोठा तडा गेला किंवा मूर्ती भंगली तर ती नियमित पूजेसाठी योग्य मानली जात नाही. याचा अर्थ देव रागवतात का? तर नाही. पण पूजेसाठी अखंड मूर्तीला प्राधान्य दिले जाते. अशा मूर्तींचा अपमान करू नका. ती स्वच्छ कापडात गुंडाळून मंदिरात द्या किंवा स्थानिक परंपरेनुसार विसर्जन करा. आता दुसरा नियम बघूया. देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्ती ठेवू नका. तर बघा, एकाच देवाच्या 4-5 मूर्ती किंवा अनेक मोठे मोठे फोटो ठेवण्यापेक्षा एक मूर्ती किंवा एक मुख्य फोटो ठेवणे अधिक योग्य मानले जाते. काही काहींच्या देवघरामध्ये बघा, म्हणजे जर गणपतीची मूर्ती असेल तर 2-2 मूर्ती असतात. तसं तसं न ठेवता म्हणजे काय होतं, देवाची कृपा आपल्यावर म्हणजे राहत नाही 2-2 मूर्ती असल्या की. आणि एकच मूर्ती ठेवली तर ते देवघर पण मग स्वच्छ असं छान वाटतं. देवपूजा करायला आपल्याला कंटाळा येत नाही. प्रत्येक देवाची जर एकच मूर्ती ठेवली किंवा एकच फोटो ठेवला तर देवघर पण आपल्याला सुटसुटीत वाटतं आणि छान वाटतं. तर बघा, आता तिसरा नियम काय आहे शिवलिंगाबाबत. तर घरामध्ये शिवलिंग ठेवताना रोज अभिषेक, स्वच्छता आणि पूजेचे नियम पाळणे आवश्यक मानले जाते. काही घरांमध्ये नंदी म्हणजेच शंकराच्या पिंडीबरोबर नंदी ठेवतात, पण तसे करू नये. कारण नंदीबरोबर आपल्या जेव्हा घरामध्ये फक्त घरामध्ये नंदीला प्राधान्य दिलेलं नाहीये. कारण नंदी फक्त मोठ्या बाहेर मंदिरांमध्येच आपल्या जे शंकराच्या मंदिरामध्ये नंदी असतो आणि आपण जेव्हा घरामध्ये पूजा करतो, तेव्हा फक्त शंकराची पिंड यालाच आपण म्हणजे याचीच पूजा करत असतो. घरामध्ये नंदीला पूजा करण्याला आपल्याला म्हणजे परवानगी नाहीये. ती फक्त बाहेर मोठमोठ्या मंदिरांमध्येच नंदीची पूजा केली जाते. तर चौथा नियम, तुटलेली पूजा सामुग्री वापरू नका. म्हणजेच घरामध्ये आपल्या देवघरामध्ये फुटलेली घंटा, तुटलेला शंख, भंगलेला जो कलश असतो किंवा खराब झालेले पूजेचे साहित्य बदलणे योग्य मानले जाते. ते ठेवायचे नाहीयेत. त्यामुळं काय होतं, की आपल्या देवघरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग आपल्याला पूजा करायला कंटाळा वगैरे येऊ शकतो. 5वा नियम म्हणजे देवघरात धूळ साचू देऊ नका. म्हणजेच आपले देवघर वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण देवघरात पूजा करतो, त्यावेळेस संपूर्ण देवघर हे स्वच्छ पूजेने गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायचंय आणि त्यानंतरच मग आपण आपल्याला देवांची पूजा करायची आहे. जर आपल्या देवघरामध्ये धूळ असेल, म्हणजे जे कोळी घरं करतात ते असेल, अस्वच्छता असेल, तर आपल्याला म्हणजे म्हणजे देवघरात नकारात्मक ऊर्जा साठवून आपल्याला देवघर पूजा करायला कंटाळा येऊ शकतो. 6वा नियम काय आहे? कोमेजलेली फुले म्हणजे ठेवायची नाहीयेत. म्हणजे आपण जी काही पूजा करतो त्यावेळेस आपण देवांना फुलं अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं सुकतात. म्हणजेच ते निर्माल्यात टाकून द्यायला पाहिजे. तिथेच एखाद्या पिशवीमध्ये वगैरे काहींना सवय असते बघा, 8-8 दिवसाची फुलं एकदम साठवून ठेवतात आणि मग ते निर्माल्य तिकडं जो काही कलश असतो, निर्माल्य कलश म्हणून त्यामध्ये नेऊन टाकतात. तसं न करता रोजची रोज आपण ती फुलं त्याची विधिवत म्हणजे हे केलं पाहिजे. तर आता आपण काय करायचंय 7वा नियम म्हणजे काय आहे, देवघरात अनावश्यक वस्तू ठेवायच्या नाहीयेत. म्हणजेच देवघरात पैसे ठेवायचे नाहीयेत. चाव्या वगैरे, औषधे, बिले, मोबाईल चार्जर वगैरे अशा वस्तू ठेवणं टाळायचं आहे. देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचंय. कारण देवघरामध्ये देवांचा वास असतो आणि बाकीचे जे काही आपण हे अडगळीचं सामान आहे ते तिथे ठेवायचं नाहीये. आता 8वा नियम कोणता आहे? तर देवांच्या मूर्ती जमिनीवर ठेवायच्या नाहीयेत. ज्यावेळेस आपण मूर्ती किंवा फोटो यांची पूजा करतो, त्या पाटावर किंवा चौकीवर किंवा देव्हाऱ्यामध्ये योग्य ठिकाणी ठेवायच्या आहेत. त्या पूजा करताना जमिनीवर ठेवायच्या नाहीयेत. 9वा नियम, देवघरात शांत वातावरण ठेवायचंय. देवघरामध्ये आपण ज्यावेळेस पूजा करतो, त्यावेळेस आपण मोबाईलवर किंवा टीव्हीवर शांत अशा मंद आवाजामध्ये देवांचे
म्हणजे आपण मंत्र जप वगैरे लावून पूजा करू शकतो. त्यामुळे वातावरण हे छान होऊ शकते. देवासमोर मोठ्याने भांडणे, अपशब्द बोलणे किंवा राग व्यक्त करणे टाळावे. भक्तीमध्ये शांत मन सर्वात महत्त्वाचे असते. 10वा नियम, देवांची सेवा भावनेने करा. म्हणजेच महागडी सजावट, मोठे नैवेद्य किंवा भरपूर साहित्य यापेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि सातत्य अधिक महत्त्वाचे आहे. आता अनेक जण विचारतात, खंडित मूर्तीचे काय करावे? ती कधीही कचऱ्यामध्ये टाकू नका. स्वच्छ कापडामध्ये गुंडाळा, जवळच्या मंदिरात द्या किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार तिचे सन्मानपूर्वक विसर्जन करा. मंडळी, लक्षात ठेवा, देवाला सोन्या चांदीपेक्षा तुमचे प्रेम प्रिय आहे. मोठ्या पूजेपेक्षा निर्मळ मन अत्यंत देवाला प्रिय आहे. महागड्या सजावटीपेक्षा तुमची श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. मंडळी, आपल्या देवघरात स्वच्छता, सात्विकता आणि भक्तिमय वातावरण हे कायम ठेवायचे आहे. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.